10 लाख लोकांनी आपल्या व्हिडिओला सपोर्ट केला आणि खूप भारी वाटलं लोकांना. का तर बघितला का व्हिडिओ, आता सगळ्यांना माहिती आहे आपण पत्र्याच्या शेडमधून डायरेक्ट बंगल्यात आलो. ते काही लोकांना कौतुक वाटलं आणि आम्ही तर एवढे खुश आहेत की कष्टाला फळ भेटलं. नमस्कार मित्रांनो, खूप दिवसापासून व्हिडिओ आपल्या अकाउंटला काही येत नाहीत, भरपूर गॅप पडायला लागला आहे. त्यात आपलं काम चालू आहे फर्निचरचं. काय काय झालं आहे तुम्हाला मी दाखवतो, पण त्याच्या आधी तुम्हाला सांगतो सकाळ सकाळ दणका पाऊस चालू झाला आहे. नुसता आपलं 50% फर्निचरचं काम झालेलं आहे. तेव्हा सकाळ सकाळ चालू झाला आहे. हे बघा, दिसत नाही तुम्हाला, दिसणार बी नाही आहे तर बघा इकडे कळेल. हे बघा आता दिसेल. आता वाजले 10:30 वाजता चालू झाला आहे. आणि विषय असा आपला आहे, आता आपल्याकडे लोक औषधं घ्यायला येतात. आता अवघड झालं, आता या इकडं सगळा रस्ता असा कच्चा आहे, गाड्या येत नाही त्या. तर आता आपल्याला काय करावं लागेल, ती कमान आहे तिथं, या विठ्ठलनगरच्या कमानीपाशी आपल्याला जाऊन आता औषध द्यावं लागतील लोकांना. अवघड झालं. काय होतं, ह्या गणेशनगरमध्ये मोजकीच लोक राहतात आणि प्लॉटिंग अशी पडली आहे, नाही तर डेव्हलपमेंट, नाही लाईटीची सोय, नाही रस्त्याची सोय. आणि डी पीचा बी लई प्रॉब्लेम आहे. डी पीला सुद्धा इथं व्होल्टेज येत नाही. मग त्या पण विषय एकच इथं महत्त्वाचा आहे प्लॉट घेण्याचं, वातावरण एवढं फ्रेश आहे इथं. बस आपण तर सगळ्यात शेवट राहतो एकदम पटांगणात, ह्याच्यामुळेच फक्त आपण इथं प्लॉट घेतला आहे. नाहीतर लाईटीला सुद्धा मी 30,000 रुपये खर्च केला. तेव्हा तुम्हाला दाखवतो. तुम्हाला पोल दिसतोय का बॅक साईडला, तेव्हा ते पोल 2 पोलला खर्च केलेत मी 30,000 रुपये आणि पोल आणल्यात. आणि परत आता ह्या रोडला काय आपल्याला गरज नाही, इकडं रोड आहे आपला, ही मेन रोड तिकडे जातो. तर ह्याला कुठून खर्च करायचा, सगळ्यालाच खर्च केल्यावर परत येणाऱ्या लोकांना झालंच. त्याच्यामुळं आता तिथपर्यंत आहे, त्या घरापर्यंत येते गाडी 2 व्हीलर, तिथून अलीकडे येत नाही त्या गाड्या. रोडला जाऊन सकाळ आल्यावर ह्या नंबरवरती फोन करा. का तर जो बिझनेसचा नंबर आहे का, तो नंबरला लय फोन येतात भयानक. फोन उचलायचं म्हणलं ना तर तोंड दुखतं आहे. आणि मला पहिले जीबीचा त्रास आहे. हो का, एवढा भयानक त्रास आहे मला. 3 लोकांना बोललं की मला तोंडाला कोरड पडते आणि जीभ चरचर करते, त्यामुळे मी फोनवर बोलू शकत नाही. बघू आता. आणि आपलं काम कुठपर्यंत आलं आहे काय तुम्हाला दाखवतो. सगळा राडाच आहे बघा. हे आपलं लक्ष्मीचं स्टँड आहे, हे बी बाहेर आणून टाकलं आहे. आणि सकाळ भुरभुर चालू झाली. आता जास्त काय आला तर राडाच आहे, गाड्या येत नाही त्या. मला दाखवतो काय काय झालं आहे आपलं. हे का POP बघा. आता तुम्हाला बघायला नाही खास वाटणार, पण ह्याची कलरिंग वगैरे झाल्यावर एक नंबर नातखुळा दिसणार तुम्हाला. तर इकडं बघा, ही आहे आपला TV युनिट. तुम्हाला काहीच दिसत नाही ते, पण ह्याच्यानंतर ह्याचं काय म्हणतात, ह्याची जी वरचं, मला एक म्हणायचं ना सलमाईट का काय म्हणतात त्याला, काय म्हणतात कमेंट करा. हे कसं दिसतंय बघा. आणि इथं आपले ही बघा, इथं आपली यूट्यूबचे अवॉर्ड होते, हे सगळी होलं दिसतात का. तर आता एकदम ठेवण्यासाठी मस्तपैकी करणार आहोत. की वरचा लोगो निघलाच नाही, फिटिंग आहे पूर्ण, त्याच्यामुळे त्याला काढलंच नाही, तसंच ॲडजस्ट करावं लागेल. आणि इकडे बघा, ही जिना आहे, ही जिना आपण टोटली पॅक केला आहे. का पॅक केला आहे, का तर ह्याच्या खाली आपलं सगळं मटेरियल ठेवू शकतो. आपलं ते लक्ष्मीचं स्टँड बघितलं का ते, तर ते ह्याच्यामध्ये पॅक करायचं आणि लॉक करायचं. आणि परत इकडे बघा, थांबा जरा, लय सूर्य चमकतं आहे. हे बघा, हे किचनचं एवढं झालं आहे, ह्या ट्रॉयल्या हे असं झालं आहे एवढं. आणि इकडं आपण हे कपाट पण लॉक करायला लागलो आहे. कपाटाला पण कसं झालं आता तुम्हाला आता सध्या बघण्यासारखं काही म्हणजे मज्जाच वाटणार नाही. फायनल व्हिडिओ जसं आपण घरात राहायला आलो होतो का, जिनियर बघा, राडा बघा. सगळं सामान त्या ह्यातलं काढून वरती ठेवलं आहे. परत हे झालं की ह्याच्यात टाकून द्यायचं सामान एक्स्ट्रा. आणि अजून आपलं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अजून दाखवतो काय आहे, आपण कुठपर्यंत आले. तर हे बघा, हे आपलं कपाट आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आहे आपल्या बेडरूममधलं कपाट. इकडला ड्रेसिंग काय म्हणतात की त्याला, ड्रेसिंग पॉईंट. तर असं केले त्रिकोणमध्ये खिडकीजवळ. का तर बायकांचं कोणाचं काय केस लय मोठी झाली की लगी खाली टाकून देतात, त्याच्यामुळे खिडकीजवळ ड्रेसिंग पॉईंट घेतला. काढले केस की आपली खिडकीतनं बाहेर गेली चालतात. नाहीतर ह्या पॉईंटला करा म्हणत होते, ह्या पॉईंटला तिकडल्या येणाऱ्या माणसाला लगेच दिसत होतं. पण
विशेष म्हणजे एका कोपऱ्याला बी राहतंय आणि केसाचा प्रॉब्लेम आहे, केस जास्त घरात होतात. तर असं आपलं झालेलं आहे. आणि अजून 2 पॉईंट राहिलेले आहेत. देवघर पण आपल्याला फर्निचरमध्येच करायचं आहे बघा. आणि हे बघा ही पण पॅक करायचं आहे. इथलं पट्टी लावून टाकली, पोटमाळा बी लॉक का करायच्यात का तर जे काय आपलं मटेरियल असेल ते सगळं लॉक करायचं एक्स्ट्रा. आपल्याकडे मेमरीज फुल झाली तर हे तर आपण करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एकाल्या रूममध्ये आपण सगळा राडा शिफ्ट केला. हे बघा इकडे एवढा राडा शिफ्ट केला आहे की सगळ्या ह्या रूममध्ये पसाराच पसारा आहे. काय ग बाय काय चाललं? ट्युशनला फोन करू आपण मॅडमला. सगळं इकडल्या ह्या रूममध्ये आणलं आहे. आणि बघा इकडं तर पोटमाळ्यावर बघा असा राडा असतं, त्याच्यामुळे आपण ह्याला लॉक करायला, ह्याला लॉक केलं की विषय संपतो. थांबला का पाऊस? चला ट्युशनला चला. चल तर कशाला नाही तर इकडं आपला टेबल शिफ्ट केला आहे. आता सगळ्याचं लोकेशन सगळं म्हणजे व्यवस्थित होणार आहे का तर आता सध्या सगळा राडा कुठल्या गोष्टीचा शेड्यूल नाही, कुठल्या गोष्टीचं काय नाही आहे. लय लोक म्हणतात कमेंटमध्ये चला तर लय म्हणतात की पसारा लय घरात असतो, पण मी फर्निचर केलं आहे ना आता सगळा पसारा जे काय वेस्टेज असतात आपलं ते सगळं ह्याच्यामध्ये आपलं पॅक करून टाकणार आहे. आणि तुम्हाला फायनलला व्हिडिओ बघायला नक्की आवडेल. पहिल्या वेळेस पण 10 लाख लोकांनी आपल्या व्हिडिओला सपोर्ट केला आणि खूप भारी वाटलं लोकांना. का तर बघितला का व्हिडिओ आता सगळ्यांना माहिती आहे आपण पत्र्याच्या शेडमधून डायरेक्ट बंगल्यात आलो. ते काही लोकांना कौतुक वाटलं आणि आम्ही तर एवढे खुश आहेत की कष्टाला फळ भेटलं. का तर कष्ट केलं तरच मिळतं आहे हे नक्की आहे, आयतं कोणाला भेटत नाही आहे. पण काही लोक काय म्हणतात की जे यूट्यूबवर पैसे येतात ते हरामचे पैसे. हरामचे पैसे असते. यूट्यूब एवढं माजलं आहे का मला सांगा? यूट्यूबचा मालक जो आहे तो एवढा माजला आहे का की फुकाट पैसे द्यायला? आता कसं असतं तुम्हाला नीट सांगतो. थांबा बा एक मिनिट. आपण ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो आणि यूट्यूबवर पोस्ट करतो त्यावेळेस आमच्या व्हिडिओवरती जाहिराती लावतात मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या. मार्केटमध्ये लॉन्च काही होऊ द्या, मोठी गाडी लॉन्च होऊ द्या, मोठा मोबाईल लॉन्च होऊ द्या, मोठ्या मोठ्या कॉस्टली जाहिराती असतात त्यांच्या. त्यातले आपल्याला फक्त ते 45% देतात आणि 55% ते स्वतःला ठेवतात. मग विचार करा, निम्म्याच्या वर ते हाणतात, निम्म्याच्या वर आपण घेतोय. हे लोकांना नॉलेज नाही. आज 20वे शतक चालू आहे तरी लोकांना वाटतं की सोशल मीडियावर काम करणं म्हणजे फालतू आहे आणि हे आहे. तर पैसे कमवण्यासाठी माइंड लागतो, ही एक बिझनेस आहे, ते समजायला पाहिजे लोकांना. तर ते जाहिरातीचा पैसा आपल्याला दिला जातो दर मंथली. जसं तुम्ही कुठं नोकरीला जर लागला व्हा तर तुमचा कसा महिन्याला पगार होतो तसाच आमचा मंथली महिन्याला. फरक एवढाच आहे की व्ह्यूज जास्त आले पाहिजेत. व्ह्यूजवर पेमेंट आहे फक्त. कमेंट लाईक ह्याला काही किंमत नाही. फक्त व्हिडिओ 1,00,000 2,00,000 मिलियन अशा व्ह्यूज यायला पाहिजेत तरच पैसा आहे, नाहीतर काही नाही आहे. तर हे जे काय झालं आहे ते सगळं तुमच्या आशीर्वादानं झाले. आणि ह्या काही 2 कार्टूनमुळं, परीमुळं, चिवमुळं. चला ट्युशनला उशीर झाला आहे. चला उशीर झाला आहे. पाऊस चालू झाला, पाऊस बंद झाला आहे.